नमस्कार सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुप्पा मासा जो आहे त्याची रेसिपी बनवणार आहोत। तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सर्वात आधी आपण त्याला छोटे पीसमध्ये कटिंग करून घेऊ, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कुप्पा मासा आहे त्याचे फ्राय बनवणार आहोत। तर फ्राय लवकर होण्यासाठी आपण त्याला पातळ आणि छोटी साईजमध्ये कटिंग करून घेणार आहोत। तर आपण कधी फ्राय करणार असाल तर अशा प्रकारे छोटे आणि पातळ पीस करून घ्यायचे। तर अशा प्रकारे पातळ पीस करून घ्यायचे आपण। त्याच्यानंतर आपल्या टेस्टप्रमाणे नमक टाकून घ्यायचे आणि नमक दोन्ही साईडनी लागायला पाहिजे। तर असं दोन्ही साईडनी लावून घ्यायचे। नमक दोन्ही साईडनी लावून झाल्यानंतर आपण आपले जे मसाले आहेत ते ॲड करून घेणार आहोत। तर मी हळदी पावडर आणि फिश मसाला टाकून घेतला आहे। तर आपले जे मसाले आहेत ते टाकून झाल्यानंतर आपण दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे मसाले लावून घेणार आहोत। तर दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे मसाले लावून झाल्यानंतर आपण 10-15 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आणि फ्राय करण्यासाठी मी तांदळाचे पीठ घेतलं आणि जे पीस आहेत त्यांना दोन्ही साईडनी पीठ लावून घेतलं आहे, कारण पीठ लावल्याने फ्राय चांगले होते आणि टेस्टसुद्धा चांगली येते। हे ऑप्शनल आहे, आपण घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल। तर जे आपलं जे तेल आहे ते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात एक एक करून पीस टाकून घेणार आहोत। तर सगळे पीस टाकून झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे फ्राय होण्यासाठी त्याला झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटं, कारण की झाकून ठेवल्याने जी आतली स्टीम असते ती आतल्या आतच असते, त्यामुळे लवकर आपले जे फ्राय आहे ते होण्यास मदत होते। तर आपण बघू शकता जे आपले फिश आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि एका साईडने पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर आता आपण त्याला पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या साईडने शेकण्यासाठी। तर एक एक करून सर्व पीस आपण पलटून घ्यायचे आहे। तर सर्व पीस पलटी करून झाल्यानंतर आपण आता परत 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तर आपण बघू शकता की आपले जे फ्राय आहे ते रेडी झालेले आहे। तर आता आपण त्याला एक एक करून काढून घेणार आहोत। तर आपल्याला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर अशीच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।